मित्रांनो, ज्या पद्धतीने आर्टिकल्सवर क्वेश्चन येतो त्याच पद्धतीने घटना दुरुस्त्यांवर सुद्धा महत्त्वाचे क्वेश्चन येत असतात, प्रश्न येत असतात। जसं की काही घटना दुरुस्त्या खूप महत्त्वाच्या आहेत, जसं 42वी घटना दुरुस्ती झाली, 44वी झाली, परत तुमची 7वी घटना दुरुस्ती झाली, पहिली झाली, 102वी झाली। त्याच पद्धतीने अतिशय महत्त्वाच्या घटना दुरुस्त्या म्हणजे घटना दुरुस्ती 73 आणि 74 त्याच्यावरतीच आधारित आलेले प्रश्न कायम येत असतात। जसा की आजचा प्रश्न आहे की खालीलपैकी कोणते विषय 74व्या घटना दुरुस्तीत समाविष्ट नाहीत। इथे ध्यान द्या, नाहीत वरती भर असतो। नाहीत म्हणजे आपण बऱ्याच वेळेस असतात याचं उत्तर देऊन ठेवतो, नसतात ह्या नाहीत शब्दाकडे आपलं दुर्लक्ष होऊन जातो, त्याच्यामुळे इझी मार्क्स आपले हातातले मार्क्स आपण गमावून बसतो। इथे विषय दिलेले अ मध्ये दिले नगरपालिकांची स्थापना, नगरपालिका शहरांमध्ये स्थापन होतात। राज्य निवडणूक आयोगाची नियुक्ती, राज्य निवडणूक आयोगाची नियुक्ती ही सुद्धा महानगरपालिकांचं जे आहे म्हणजे 74वी घटना दुरुस्ती आणि 73वी घटना दुरुस्ती दोघांमध्ये देण्यात आलेली आहे। 73 आणि 74 दोघांमध्ये हा मुद्दा आलेला आहे। याच्यासोबतच ग्रामपंचायत आणि जागांचे आरक्षण, आता हा आरक्षणाचा मुद्दा सुद्धा 73 आणि 74 दोघांमध्ये आहे। नगरपालिका मात्र फक्त 74व्या घटना दुरुस्तीत आहे। ग्रामपंचायतसाठी म्हणजे पंचायती राजसाठी मात्र स्वतंत्र 73वी घटना दुरुस्ती ही स्वतंत्र आहे। म्हणून फक्त पर्याय क जो आहे हा तुमचा ह्या आर्टिकल मध्ये किंवा ह्या घटना दुरुस्तीत येत नाही। 74व्या घटना दुरुस्तीत कुठली गोष्ट येत नाही क, त्याच्यासाठी पर्याय कुठला आहे, फक्त सी पर्याय तिथे बरोबर उत्तर आहे। हा झाला आपला आजचा प्रश्न। पुढचा प्रश्न तुमच्यासाठी असेल, तो म्हणजे तुम्ही स्वतः सोडवायचा आहे। तो प्रश्न आहे, भारतात पंचायती राजला घटनात्मक दर्जा खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्तीने मिळाला। कुठल्या घटना दुरुस्तीने पंचायती राजला घटनात्मक दर्जा दिला, त्याची उत्तरं तुम्हाला ह्या पर्यायांमध्ये दिसतील। त्याच्यातनं एक पर्याय क्लिक करा आणि कमेंट बॉक्समध्ये त्याचं उत्तर द्या व तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ आणि हा चॅनल शेअर करा, म्हणजे त्यांनाही अभ्यासात रोज फायदा होईल। धन्यवाद।